नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। थंडीचा सीझन चालू आहे। आज आपण पौष्टिक असे मेथीचे लाडू करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। सर्व साहित्य मी ह्या वाटीच्या प्रमाणात मोजून घेतले आहे। ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, 2 वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतले। डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरं किसून घेऊ शकता। 1 वाटी खारीक पावडर घेतली आहे, 3 चमचे पांढरे तीळ घेतलेत, 2 चमचे मेथी दाणे घेतलेत, 2 चमचे अळीव घेतलेत, 1 वाटी मखाणे, 15 काजू, 15 बदाम घेतलेत, 3 चमचे डिंक घेतलाय, 2 चमचे सुंठ पावडर, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी चिरलेला गूळ आणि 1 चमचा खसखस। सर्व साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। मेथी दाणे टाकूया। मेथी दाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मंद गॅसवर हलकंसं भाजून घ्यायचं आहे। मेथी खूप नाही भाजायची, जास्त भाजली तर ती कडवट होते। मेथीमधला दमटपणा जाईपर्यंत मेथी हलकीशी भाजून घेऊया। मंद गॅसवर 1 ते 1.5 मिनिट मेथी छान भाजून घेतली आहे। मेथीचा हलकासा सुगंध यायला लागलाय, मेथीचा रंगही बदललाय। आता ही मेथी काढून घेते। मेथी काढून घेतली आहे, तीळ टाकूया। मंद गॅसवर तिळाचा चटचट आवाज येईपर्यंत तीळ छान भाजून घेऊया। तीळ सतत हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूनी छान भाजले जातात। तिळाचा चटचट आवाज यायला लागलाय। याच्यामध्ये खसखस टाकूया। 1 मिनिटभर खसखस भाजून घेऊया। तीळ आणि खसखस छान भाजून घेतलेत। आता मी हे काढून घेते। अळीव टाकूया। मंद गॅसवर अळीवाचा चटचट आवाज येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया। अळीवाचा चटचट आवाज यायला लागलाय आणि रंग बदललाय। आता मी हे अळीव काढून घेते। कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकते। काजू आणि बदाम भाजून घेऊया। काजू आणि बदाम थोडे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। याच्यामध्ये तुम्ही पिस्ता, अक्रोड घेऊ शकता। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। काजू आणि बदाम भाजून घेतले, हलकासा रंग बदललाय। आता मी काजू आणि बदाम काढून घेते। मखाणे टाकूया। अर्धा चमचा साजूक तूप टाकते। मंद गॅसवर छान लालसर होईपर्यंत मखाणे भाजून घेऊया। मखाण्यांचा दमटपणा गेला पाहिजे, मखाणे छान कुरकुरीत झाले पाहिजेत। मखाण्यांचा रंग बदललाय, छान लालसर झाले, छान कुरकुरीत झाले। आता मी हे मखाणे काढून घेते। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकते। तूप गरम झालंय, डिंक तळून घेऊया। थोडा थोडा डिंक टाकून चांगला तळून घ्यायचा आहे। डिंक लालसर झाला पाहिजे, सर्व बाजूने व्यवस्थित तळला गेला पाहिजे, व्यवस्थित फुलला पाहिजे। डिंक व्यवस्थित तळला गेला नाही तर तो दाताखाली येतो आणि कडक लागतो। डिंक छान लालसर झालाय। आता मी हा काढून घेते। अशाच प्रकारे थोडं थोडं टाकून सर्व डिंक मी तळून घेते। खारीक पावडर भाजून घेऊया। खारीक पावडर भाजताना गॅस कमी ठेवायचा आहे। मंद गॅसवर हलकीशी भाजून घ्यायची आहे, जास्त लाल नाही करायची। खारीक पावडर भाजून घेतली आहे। खारीक पावडरचा रंग बदललाय। आता मी खारीक पावडर काढून घेते। डेसिकेटेड कोकोनट टाकते। मंद गॅसवर हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। याच्यामधलं मॉइश्चर गेलं पाहिजे। डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही किसलेलं सुकं खोबरं घेऊ शकता। सतत हलवत राहायचंय, सर्व बाजूने व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। खोबऱ्यामधला दमटपणा निघून गेला पाहिजे। खोबरं छान भाजलं गेलंय, खोबऱ्याचा हलकासा सुगंध यायला लागलाय, खोबऱ्याचा रंग गुलाबीसर झालाय। आता मी हे खोबरं काढून घेते। गव्हाचं पीठ टाकते। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय। मंद गॅसवर गव्हाचं पीठ पहिल्यांदा कोरडंच भाजायचंय, नंतर आपण याच्यामध्ये साजूक तूप टाकूया। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं गव्हाचं पीठ कोरडंच भाजून घेतलंय। याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकूया। पीठ भाजून घेऊया। पिठाचा छान सुगंध सुटेपर्यंत, पीठ गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। लो टू मिडियम गॅसवर पीठ भाजायचं आहे। 5 ते 6 मिनिटं पीठ छान भाजून घेतलंय। पिठाचा रंग बदलत चाललाय, पिठाचा सुगंध सुटायला लागलाय। याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकूया। मंद गॅसवर सर्व छान भाजून घेऊया। गव्हाचं पीठ छान भाजलं गेलंय। आता मी हे काढून घेते। भाजलेलं गव्हाचं पीठ, भाजलेले डेसिकेटेड कोकोनट आणि भाजलेली खारकेची पावडर परातीमध्ये काढून घेतली आहे। मखाणे छान खुसखुशीत भाजलेत। बघा, मखाण्यांचा चुरा होतोय। डिंक छान लालसर भाजून घेतलाय। डिंकाचा व्यवस्थित चुरा होतोय। भाजलेले काजू, बदाम, मखाणे, डिंक, तीळ, खसखस आणि मेथी दाणे आपण मिक्सरमध्ये वाटायचे। प्रत्येक साहित्य वेगळं वेगळं वाटायचं आहे। मेथी दाण्याची रव्यासारखी जाडसर पावडर करून घ्यायची आहे। याची पिठासारखी पावडर नाही करायची। सर्व साहित्य मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया। सर्व साहित्य वेगळं वेगळं वाटायचं। भाजलेले मेथी दाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेत।
असं रव्यासारखं टेक्स्चर झालं पाहिजे। हे भाजलेले ड्रायफ्रूट्स, भाजलेले तीळ आणि खसखस, तळून घेतलेला डिंक, भाजून घेतलेले मखाणे, सर्व साहित्य मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेतले। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते। तूप गरम झाले, मेथीची पावडर टाकूया। गुलाबीसर रंग येईपर्यंत हलकसं परतून घेऊया। मंद गॅसवर 2 मिनिटं मेथीची पावडर छान तुपात परतून घेतली आहे। मेथीचा छान सुगंध सुटलाय। मेथीची पावडर तुपात परतून घेतल्यामुळे तिचा कडूपणा कमी होतो। आता मी हे मेथी पावडर काढून घेते। लाडू करण्यासाठी सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। हे भाजलेलं गव्हाचं पीठ, ही भाजलेली खारीक पावडर, हे भाजलेलं डेसिकेटेड कोकोनट, याच्यामध्ये तीळ आणि खसखस भाजून त्याची पावडर करून घेतली ती टाकूया। काजू आणि बदामची पावडर, डिंक पावडर, मखाण्याची पावडर, तुपामध्ये भाजून घेतलेली मेथीची पावडर, भाजून घेतलेले आळीव, चिरून घेतलेला गूळ, याच्यामध्ये आपण 1 वाटी खारीक पावडर टाकली आहे। खारीक पावडर चवीला गोड असते, त्या अंदाजाने आपण गूळ टाकायचा आहे। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। आपण हे बिना पाकाचे मेथीचे लाडू करत आहोत, म्हणून आपण गुळाचा पाक नाही केलाय। गूळ बारीक चिरून याच्यामध्ये मिक्स केलाय। सर्व साहित्य असं हाताने एकजीव करून घेऊया। सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलंय। ह्या स्टेजला हे मिश्रण थोडंसं खाऊन बघायचं। जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडासा गूळ तुम्ही टाकू शकता। 2 चमचे सुंठ पावडर घेतली ती टाकूया। सुंठ पावडरीमुळे लाडूची चव खूप छान येते। आपण याच्यामध्ये गूळ टाकलाय, थोडासा जायफळ किसून टाकूया। जायफळ किसून टाकल्यामुळे लाडूची चव खूप छान येते। थोडासा जायफळ किसून टाकलाय। जायफळ असा ताजा किसून टाकायचा, म्हणजे लाडूची चव छान लागते। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य छान एकत्र होण्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये पल्स मोडवर 1 ते 2 वेळेला फिरवून घेणार आहे। या लाडूसाठी आपण 1 वाटी तूप घेतलं होतं, सर्व तूप वापरलं गेलंय। सर्व साहित्य मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये पल्स मोडवर 1 ते 2 वेळेला फिरवून घेतलंय। सर्व साहित्य छान एकजीव झालंय। आता आपण लाडू वळून घेऊया। लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसे वळू शकता। मी असा मध्यम आकाराचा केलाय। छान झाले लाडू। लाडू छान वळले जात आहेत। जर तुमचे लाडू असे वळल्या जात नसतील तर 1 ते 2 चमचा साजूक तूप थोडं कोमट करायचं आणि या मिश्रणात टाकायचं, म्हणजे लाडू छान वळले जातील। अशाच प्रकारे सर्व लाडू मी करून घेते। आपले बिना पाकाचे मेथीचे लाडू तयार झालेत, प्लेटमध्ये सर्व केलेत। हे लाडू खूप पौष्टिक आहेत। याच्यामध्ये आळीव, मेथी, खोबरं, डिंक, ड्रायफ्रूट्स यासारखे पौष्टिक घटक आपण टाकलेले आहेत। त्याच्यामुळे लाडू खूप पौष्टिक होतात। थंडीच्या सीझनमध्ये हे लाडू खाल्ले पाहिजेत। थंडीच्या दिवसात होणारी सांधेदुखी, कंबरदुखी याच्यामुळे कमी होते। मेथीचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे करता येतात। लाडू कसे झालेत ते बघूया। छान झालेत लाडू। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।